सेवा करत राहणं आणि कधीही भूमिका सकारात्मक असणं, या भूमिकेतून एखादा कार्यकर्ता जर कोणी मोठा होत असेल तर त्याचं नाव आहे नामदार अब्दुल सत्तार. मग ते सावे साहेब जरी असले तरी त्यांच्यासोबत प्रेमाचे संबंध आहे गावडे साहेब म्हणल्याप्रमाणे, आणि कल्याण काळे जरी असले तरी संबंध आहे. मग भले कल्याण काळेचं सावेचं पटो पण पटो, पण यांचं दोघांशी पटतो. त्यातला विनोद सोडा, परंतु आपल्या जिल्ह्याच्या आपल्या राज्याच्या काही सामाजिक प्रश्नामध्ये विकासात्मक प्रश्नामध्ये मी सकारात्मक कसं राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन चालणारा एक नेता आणि कार्यकर्त्यातून नेता घडलेला मी सत्तार साहेबाला परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या हातून निश्चितपणाने पालकमंत्री या पदाचा चांगला सदुपयोग तर होईलच, परंतु आणखीन आपल्याला आपल्या कामामध्ये विकासाच्या कामामध्ये भर कशी पडेल अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देतो. पालकमंत्री महोदय, आपल्या कलवानिया साहेबांना असं वाटलं की साहेब आत्ताच पालकमंत्री झाले आणि मी पुन्हा मागणी करायला सुरुवात केलेली आहे, मोठी तर अडचण होईल, म्हणून त्यांनी काही तुमच्या पुढे मागणीचा पाडा वाचला नाही. परंतु माझी आपल्याला विनंती नाही, आपण पोलीस डिपार्टमेंटची एकदा बैठक घ्या. इथं आपल्याला फक्त 1500 पोलीस कर्मचारी आहे. आपला जिल्हा, याची लोकसंख्या, याचा आवाका, याचा टुरिस्ट केंद्र, याच्या बरोबर येणारे प्रोटोकॉलचे नेते, राष्ट्रपती पासून तर पालकमंत्र्यापर्यंत प्रोटोकॉल असलेले वेगवेगळे पद, या सगळ्याचा जर विचार केला तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आपल्याला 1500 लोक पुरत नाही असं माझं मत आहे. आणि जवळ किमान 3000 लोक जर इथं असले तर कुठेतरी आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळायला मदत होईल. होतं काय, याच्यामुळे परिणाम असा होतो साहेब, सर्वसामान्य माणसाला जी पोलीस सर्व्हिस मिळायला पाहिजे ती मिळत नाही. एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, एखादा माणूस पोस्टमॉर्टम करायला घाटीत गेला, त्याचा पंचनामा करायचा आहे, अशा वेळेला ग्रामीण भागातला पोलीस कदाचित पोहोचतो, कधी पोहोचत नाही, कारण त्याच्या पाठीमागे वेगवेगळे प्रोटोकॉल असतात, वेगवेगळ्या भानगडी, इकडे जा तिकडे जा, मग तो कर्मचारी तिथला स्टाफ त्या पोलीस स्टेशनचा कमी पडतो. माझी आपल्याला पालकमंत्री म्हणून विनंती नाही, हे 1500चे लोक 3000 कसे होतील, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला काही अधिकारी म्हणून काही मर्यादा आहे. आणि पालकमंत्री या नात्याने प्रत्येकाने आपापले पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्या जागा वाढवून घेतलेल्या आहेत. आपण सुद्धा या कामामध्ये जर लक्ष घातलं तर निश्चितपणाने आपल्या वरच्या इथले जे पोलीस स्टाफ आहे, अधिकारी आहे, कर्मचारी आहे, यांच्यावरचा भार कमी होईल आणि पब्लिक सर्व्हिस म्हणून लोकांना क्वालिटी सर्व्हिस मिळेल पोलीस डिपार्टमेंट कडून, अशी माझी आपल्याला विनंती राहील. विकासाचे काम तर खूप आहे. आम्हाला आमचं गाव किंबहुना आपला तालुका ज्या चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये येतोय, तो निजामकालीन एका बिल्डिंग मध्ये आमचं पोलीस स्टेशन आहे चिकलठाण्याचं. त्याला गावाच्या ग्रामीण भागातली कुठेतरी आम्ही जागा उपलब्ध करून देतो. मी आत्ताच कलवानिया साहेबाला म्हटलो, ते जर आपण पालकमंत्री आहात, आणि खरं सांगू साहेब, आपल्याला 70 दिवसाचा 2020 ची मॅच खेळायची. 70 दिवस बाकी आहे फिरोजभाई. हा 69 बाबा, एक दिवस खेळा आम्ही कमी, बस 69 दिवसाची मॅच आपल्याला खेळायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याला आपल्या सरकारकडून काय जास्तीत जास्त पदरात पाडून घेता येईल का याचा विचार करायचा आहे. मी कोणत्या पक्षाचा आहे, तुम्ही कोणत्या पक्षाचा, आता विषय संपलेला आहे, निवडणुका संपल्या, परंतु येणाऱ्या काळात हे 70 दिवस आपल्यासाठी खूप क्रुशियल आहे. ते सत्तार साहेबाला सांगायची गरज नाही, सत्तार साहेब आणि 70 दिवस असा योग येतो पहा कधी कधी. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की आपल्या जिल्ह्यामध्ये जी म्हणून कामं आपल्याला निश्चितपणाने आपल्या भागात करून घेता येतील. अगदी डिपार्टमेंटनी आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंट, फक्त आपण डीपीटीसीवर अवलंबून आहे अशातला भाग नाही. आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आपल्या जिल्ह्याला जे काही प्रकल्प आणता येतील पालकमंत्री या नात्याने, आणि आपले अतुल सावे साहेबही गृहनिर्माण मंत्री, अतुल सावे साहेबांचं या सध्याच्या सरकार वजन मोठं आहे. सत्तार साहेब याची मला कल्पना आहे, यांनी टाकलेला शब्द प्रमाण आहे. हो, तुम्ही बघा ना, असं नाहीये, मला कळतं ना त्यातलं थोडस. आता आम्ही इकडे तुमच्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाने केंद्र आपल्या राज्याच्या नेतृत्वाने संधी दिली, त्या संधीचं सोनं करायचं असेल तर निश्चितपणाने आपल्या जिल्ह्याला काही ना काही आपल्या पदरात पाडून घेण्याची भूमिका या निमित्ताने केली पाहिजे. कलवानिया साहेबांनी सांगितलं, मागे आपल्या स्टाफ क्वार्टर आपल्याला दिले साहेब पोलीस डिपार्टमेंटला. आता पहिल्यांदा तर असा स्टाफ क्वार्टर होतो साहेब, ते
पूर्वी इंदिरा आवास योजनेची खोली तरी बरी होती, आता ते पाडून पुडून तर नवीन करू लागले. पण अजूनही काही नवीन टाईपचे काही स्टाफ क्वार्टर आपल्याला पोलिसला देता आले तर ते निश्चितपणाने नव्याने मंजूर करून द्यावे. साहेब सगळ्यात जास्त खरं सांगू का, सगळ्यात जास्त काम कोणाला असेल, सगळ्यात जास्त जर मानसिक ताण कोणाला असेल आपल्या जिल्ह्यात आपल्या देशामध्ये तर ते पोलीस डिपार्टमेंटला. आणि तो मानसिक ताण घेणारा सगळ्यात मोठा जर कोण डिपार्टमेंट मध्ये काम करणारा माणूस असेल तो आमचा पोलीस आहे. आणि त्या पोलिसाला सगळ्यात पगारही कमी आहे. आता काही वाढवली असेल तुमच्या सरकारने तुम्हाला माहित नाही. हो काहीतरी करा पगाराच्या बद्दल पण. आणि त्यांचं जे मानसिक ताण आहे ना साहेब तो खरंच खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंट प्रचंड आहे. कारण दोन्ही बाजूचा या ठिकाणी मोठी भूमिका त्यांच्याकडे मांडायला येते. वास्तविक ते काही न्यायाधीश नाही, परंतु यालाही सांभाळा दोघांचं प्रकरण कोर्टात नेऊन पोस्ट करा. फार मोठा प्रेशर या डिपार्टमेंटवर असतं. खऱ्या अर्थाने त्यांच्यावर ताण शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या असतो. म्हणूनही आपण डिपार्टमेंट मध्ये काय आपल्याला आधुनिकता आणता येईल, अजून आपल्याला मदत करता येईल ती निश्चितपणाने करावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सुरुवात पोलीस विभागाने केलेली आहे, चांगली सुरुवात आहे. आणि कार्यक्रमात आपल्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे साहेबांनी केलेला आहे. आणि त्याचं महत्व या दोघा ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की असंच उपाध्यक्ष या नात्यानं माझी विनंती राहील की त्यांची मागणी मान्य करा.